हेलो। तो चलिए धन्यवाद आए हुए तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत फिर से एक बार क्योंकि आज के बात करेंगे दिन का यहाँ पर अंतिम डे यानी फाइनल डे और फाइनल डे में देखिए बात करेंगे यहाँ पर दोनों टीमों की यहाँ पर जहाँ पर पहला मुकाबला हो चुका है और पहला मुकाबला में देखिए यहाँ से बात करेंगे गावदेवी उम्बरली टीम यहाँ पर जीत दर्ज करते हुए कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे और उसके साथ साथ बात करेंगे तो यहाँ से कोली नांदुली टीम देखिए थोड़ी सी हार्ड लॉक सुबह के समय देखिए लेकिन यहाँ पर देखिए अगला मैच हेडुशने के बीच में सागाव हेडुशने के बीच में देखिए इस मैच को खेला जा रहा है निश्चित रूप से टूर्नामेंट की बात करेंगे तो आज अंतिम डे यानी फाइनल डे निश्चित रूप से यहाँ से और जहाँ पर हम देख सकते हैं 4 मोटर बाइक देखिए यहाँ पर खास तो चलिए बात करेंगे यहाँ पर सबके लाडली सबके प्यार की बात करेंगे यहाँ से हेमन नामदेव फुलर शब्द देखिए हर साल देखिए इनके माध्यम से कुछ ना कुछ एक अलग प्रयास रहती है अलग सोच रहता है। विपिन जी आपका भी बहुत बहुत स्वागत निश्चित रूप से। और जहाँ पर टॉस का बात करेंगे यहाँ से हेडुशने टीम ने देखिए टॉस जीते हैं टॉस जीतने के बाद सागांव ने टॉस जीते यहाँ पर फील्डिंग चुने हेडुशने टीम देखिए टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी मिला है चलिए पहला गेंद खेलना चाहते थे यहाँ पर इनसाइड आउट लेकिन इस बल्ला घुमा यहाँ पर लेकिन तब तक देखिए दोनों बल्लेबाज यहाँ पर एक रन आता हुआ अच्छा सोच है यहाँ पर मौके के ऊपर फायदा लिया जाए। और गेंदबाजी की बात करेंगे गेंदबाज देखिए यहाँ से हरीश देखिए यहाँ पर लेकिन एक हरीश सर देखिए हमारे अंपायरिंग के काम करते हुए हरीश शेट्टी सर और उनके साथ देखिए यहाँ पर अजीम सर कुछ इशारा किया अंपायर यहाँ पर तीसरा अंपायर की मांग तो चलिए करण मड़वी सर देखिए मैदान के ऊपर तीसरे अंपायर के रूप में यहाँ से क्या बात है यहाँ पर तो चलिए बात करेंगे यहाँ पर मनोज जी रसाल कल आंध्र रशियल इनिंग खेले निश्चित रूप से और कांग्रेचुलेशन बात देना चाहूंगा यहाँ पर सेमीफाइनल तक पहुंचे हैं यानी बाइक के एक दावेदार है। ओह मजा आ गया यहाँ पर देखिए कवर के ऊपर से खेला गया डीप कवर खुला है यहाँ पर आता हुआ गेंद देखिए यहाँ पर दंदनाता हुआ 4 रन। क्या बढ़िया देखिए शॉट सिलेक्शन डीजे।
और ये चलिए कदमों का इस्तेमाल यहाँ पर कर रहे थे यहाँ पर, लेकिन सर बहुत बढ़िया वापसी। क्रिकेट की देखिए यही पहचान है, सर कहते हैं ना झूला जितना आगे जाता है ना उतना पीछे भी आता है। विनोद पाटिल सर देखिए हमेशा दुआ उनके ऊपर रहता है निश्चित रूप से। उनकी मम्मी देखिए तबीयत खराब था, निश्चित रूप से थोड़ा सुरक्षित हैं अभी। और राहुल भूर सर देखिए बात करेंगे, उनका भी तहे दिल से स्वागत है, बट फिटनेस को बड़ी ध्यान रखते हुए। और ये चले इस बार गेंद तो ऊंचाई लिया है और लंबाई की है कि ओहो, गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई। यानी सपना था कि आज ट्रॉफी तक पहुंचे। इंडियन प्रीमियर लीग में जो हम देखते हैं ट्रॉफी देखे, उसी तरह की ट्रॉफी, हाइट छोटा लेकिन फाइट बड़ा। क्योंकि आईपीएल कहां जाए तो निश्चित रूप से इस तरह की ट्रॉफी हम देखते हैं, लेकिन बहुत बड़ा लंबा दिन चलता है। और इस ट्रॉफी के साथ साथ देखिए खास बात करेंगे पर हीरो HP 100 है। और चलिए बहुत बड़ा मौका मिला यहाँ पर, डगआउट पर खुश हैं जीवनदान मिलने के साथ, लेकिन इसका फायदा लेना चाहिए। यहाँ पर प्रदीप कालन को देखिए जीवनदान मिला है, 2 रन भी आता हुआ। और फिर से देखिए मौका दे दिया यहाँ पर, और कहते हैं ना बकरी की मां कब तक खैर मनाएगी, तो उसी तरह से देखिए लगातार आपको जीवनदान नहीं मिल सकता है। गलती एक बार हुई, लेकिन उसके बाद देखिए सेकंड बार यहाँ पर बढ़िया कैच शॉट स्क्वायर लेग पर देखिए लेते हुए। फील्डर की बात करेंगे यहां से परशुराम, एक तरफ से मुझे भी लग रहा था वो भी फंस गए थे शायद यहाँ पर, क्या उछल रहा था हाथों से यहाँ पर, लेकिन कोई बात नहीं, होता रहते दोस्तों क्रिकेट में। यहाँ पर चलते हैं डीजे टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ से 9 रन। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए अच्छा कर पहुंचा यहाँ से 9 रन से, लेकिन गेंदबाज फिर से एक बार तैयार है। रोहित फिर देखिए यहाँ पर सेकंड ओवर गेंदबाजी करेंगे। रोहित तो चलिए यहाँ से बात करेंगे। पहला गेंद देखिए यहाँ से पर डॉट निकलता हुआ, लेकिन गेंदबाज फिर से एक बार तैयार। ओह, इस बार देखिए अक्रॉस द लाइन था, कितना जल्दी गेंद को देखिए पिकअप किया, यहाँ पर लाइन तक पहुंच गए। और मिडू के ऊपर से देखिए यहाँ पर एक गगनचुम्बी सिक्सर। बहुत बढ़िया देखिए पहला गेंद डॉट निकला, और उसके बाद देखिए गेंद के लाइन को कितनी जल्दी पहचान लिया यहाँ पर विकी पाटिल। देखिए यहाँ पर क्या गेंदबाज के सामने बनना चाहते हैं एक बड़े कातिल, जिस तरह से यहाँ पर इरादा ठान लिए हैं, क्योंकि दूसरी गेंद के ऊपर देखिए छक्के से हमला किया। और मैं हमेशा कहता हूं बस में धक्का खाना और क्रिकेट में छक्का खाना बेहतर नहीं। गेंदबाज फिर से एक बार तैयार, और इस बार देखिए किनारा लिया, शॉर्ट पॉइंट पर फील्डर है, कोई गलती नहीं। देखिए यहाँ पर दूसरा विकेट गिरता हुआ, यहाँ पर दिक्कत बनेगा अगर विकेट की यहाँ पर इसी तरह की झड़ी लगी तो। के ओनर्स की बात करेंगे यहाँ पर देखिए यहाँ पर नेहान सुखदेव कालन साहब, देखिए यहाँ पर बहुत बहुत स्वागत, उनका भी निश्चित रूप से आए होंगे, तो गुजारिश करते हैं आइए मंच पर तशरीफ रखिए। और
विपिन सर बात करेंगे ना, आज महाराष्ट्र टेनिस क्रिकेट में आप देखिए, ग्रामीण लीजिए, ओपन लीजिए, कोई प्रीमियर लीग भी लीजिए, इस तरह की देखिए यहाँ पर जो टीम के ओनर स्पेकर बहुत बड़ा इनका देखिए रोल मॉडल रहता है निश्चित रूप से। क्योंकि आजकल देखिए कोई भी टूर्नामेंट खेलने के लिए आपको 10, 15, 20 ऐसा एंट्री जो फीस है वो देना पड़ता है। आज इस एंट्री फीस की वजह से मैं कहूँगा इससे कई सारे टीम हैं जो आज भी देखिए मैचेस ज़्यादा से ज़्यादा नहीं खेल पा रहे हैं, क्योंकि आसान काम नहीं रहता है। और इसमें तारीफ करना चाहूँगा यहाँ पर निहान सुखदेव कालन साहब को। देखिए इस तरह के लोगों ने देखिए आज टेनिस क्रिकेट को ऊंचा दर्जा देते हुए, और गेंदबाज फिर से एक बार तैयार। और ये चलिए पहला गेंद डॉट निकला, दूसरा गेंद देखिए छक्का लगा, उसके बाद तीसरा गेंद के ऊपर देखिए विकेट, जैसे विकेट मिला और उसके बाद देखिए यहाँ पर डॉट गेंद, यानी वापस देखिए यहाँ से दबाव डालते हुए, कहते ना मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद, और गेंदबाजी हाँ भी हो जाता है उसे सफलता मिलने के बाद। स्लोअर गेंद चाल में फंसाए थे, बाल बाल बचे यहाँ पर दोनों टीम। देखिए यहाँ पर लगभग देखिए ड्रेस कोड मिलता हुआ है पर, और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गए यहाँ से 16 रन। देखते हैं किसके लिए मुश्किल बनेगा, कौन सी टीम के लिए आसान बनेगा, ये तो आने वाला वक्त ही बताएगा आपको। यहाँ पर साहिल प्रतिष्ठान चषक देखिए 2022 में सभी का तहे दिल से स्वागत। फिर से एक बार 4 बाइक देखिए आप देख सकते हो, कितना बढ़िया देखिए यहाँ पर आयोजन नियोजन देखिए यहाँ से। और गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाजी देखिए यहाँ से, हेलो। और ये चलिए भाई यहाँ पर मौका था और कैच भी छूटा और चौका भी निकला। और चौके के साथ देखिए कुल टोटल जाकर पहुंच गया यहाँ से। अब 20 रन देखिए यहाँ पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ है, 10 के औसत से रन चलता हुआ। अगर इसी औसत से रन भी जाता है तो 5 ओवर में निर्धारित 50 तक पहुंच जाएंगे। अगर पिछला मैच को देखा जाए तो यहाँ पर देखिए 54 रन बनाने के साथ 55 रनों की टारगेट रखा गया था, लेकिन उस टारगेट को बचाया गया। तो यहाँ से आप अंदाजा लगा सकते हो कि अगर 50-55 तक भी पहुंच गए ना फिर भी खुश रहेंगे। लेकिन देखते हैं, ये सब कहना आसान रहता है लेकिन करना इतना आसान नहीं रहता है। अगर चौके छक्के लगाना, अगर टेनिस क्रिकेट खेलना अगर आसान रहता तो फिर हर कोई बंदा सोचता कि मैं भी मैदान में उतरूं। क्या बात है, विपिन जी देखिए बता रहे हैं यहाँ पर इसी मैदान के ऊपर देखिए वाकलैंड टीम ने 87 बनाए हैं, और जहाँ पर लो स्कोर 30 रन भी यहाँ पर होता है। देखिए भाई क्रिकेट है, क्योंकि जब हम 2 वैक्सीन लेकर सुरक्षित नहीं है तो फिर मैदान में कौन सा टोटल सुरक्षित रहेगा ये कहना मुश्किल है। मनोज जी भी जानते हैं निश्चित रूप से, इतनी अच्छी क्रिकेट खेलते हैं। और कल का देखिए यहाँ पर बहुत बढ़िया रोल मॉडल उनका रहा, और एक अच्छा शो देखने को मिला। अपनी होम ग्राउंड पर कहते हैं ना, मैच जीतने का कुछ जज्बा जुनून अलग होता है, क्योंकि होम ग्राउंड में हमेशा देखिए आपको जो 70% है ना बेनिफिट फायदा आपको जाता है। वो कॉन्फिडेंट आप रोज खेलते हो, वो आत्मविश्वास है आपका, खेमा भी क्राउड भी रहता है पूरी तरह से, तो उसका कहीं ना कहीं यहाँ पर बेनिफिट फायदा मिलता है। बहुत बढ़िया टीम का टोटल देखिए यहाँ से 20 रन बनाए हैं। इस बार देखिए हल्की हाथों से गेंद को खेला, गैप है यहाँ पर देखिए बढ़िया, आउटफील्ड देखिए यहाँ पर तेज है, क्या बढ़िया देखिए ऑफ ड्राइव है, यानी कवर के रीजन पर खेलते हुए 4 रन। क्योंकि यहां से देखिए जितने वाली टीम है और सेकंड राउंड का एक मुकाबला खेला जाएगा। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर से भलाई चौके छक्के लग रहा है, लेकिन उसके बाद भी देखिए बढ़िया वापसी करता हुआ भावपूर्ण श्रद्धांजलि देखिए यहाँ पर स्टैंड आप देख सकते हो मैदान के। देखिए चारों बाजू में 4 और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 25 रन, लेकिन टूर्नामेंट में बात करेंगे तो यहाँ से 2000 रन कंप्लीट होता हुआ। क्या बात है विपिन जी, देखिए यही आपकी खासियत है, इसलिए काफी आपको टूर्नामेंट के ऊपर बतौर स्कोरर देखिए यहाँ से देखना पसंद करते हैं और मजा आता है।
इस बार देखिए थोड़ा सा यहाँ पर कवर शॉट, कवर पर देखिए फील्डर थे, बढ़िया फील्डिंग, देखिए डायरेक्ट हिट अगर हो जाता है विकेट से फिर टाटा बाय बाय। फील्डर थे देखिए यहाँ पर राम और कर लिए थे बढ़िया काम, लेकिन थोड़ा सा अधूरा रह गया आखिरी समय में। होता है, कहते हैं ना, निशाना लगाना इतना आसान नहीं रहता है, चाहे क्रिकेट के मैदान के ऊपर लीजिए चाहे मैदान से बाहर भी लीजिए। कभी कभी निशाना लग जाए तो फिर किस्मत खुल जाता है, अगर निशाना ना लगा तो फिर यही सोचते हैं शायद किस्मत को नहीं था मंजूर। और ये चलिए भाई, ये तो आजकल देखिए हर खिलाड़ी के लिए पसंदीदा हो चुका है, उल्टा सुल्टा रिवर्स से देखिए आता हुआ चौका। तो चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 30 रन। और टूर्नामेंट की बात करेंगे तो देखिए यहाँ पर 150 चौका यहाँ पर आता हुआ, क्या बात है, कितना बढ़िया देखिए यहाँ पर कैलकुलेशन देते हुए तेजीश जी। जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट देखिए इनका जिक्र तारीफ मैं क्या करूँ, खुद तो तारीफ के काबिल बन चुके हैं, इतना अच्छी। कल भी देखिए मैं दहीवली के नाइट मैचेस में था, लेकिन तभी भी जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट का मैं जिक्र किया, वहाँ पर 10 क्रिक लाइव था निश्चित रूप से, टेनिस क्रिकेट, जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट, कई सारे देखिए वेबसाइट आई है। लेकिन जिस तरह की इन्होंने आज देखिए टेक्नोलॉजी बहुत बढ़िया देखिए, जहाँ पर हम अंतर्राष्ट्रीय में देखते हैं अल्ट्रा एज, शायद वो अल्ट्रा एज नहीं लेकिन लेग विफर की देखिए यहाँ पर बहुत बढ़िया देखिए, जहाँ पर सर भावेश पवार सेकेंड मरतबा जहाँ पर अमूल पाटिल का शिकार बने थे और वहाँ वे रिवो लिया गया था। और क्या बढ़िया देखिए यहाँ पर विकेट पिच हुआ था, वो गेंद देखिए अंपायर कॉल था, निश्चित रूप से आउट करार दिया गया था। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 31 रन। और हिडूश ने टीम देखे, ये टीम जब मैदान पर हो तो फिर हमारे करीबी दोस्त है, एक अच्छे कमेंटेटर से करण जी कालन जी, निश्चित रूप से उनका भी तहे दिल से स्वागत है। और इस टूर्नामेंट में देखिए सेकंड डे यानी दूसरा दिन भी जुड़ के जा चुके हैं। और देखिए जब कोई टीम मैदान में खेलता है ना, विपिन सर देखिए हम करण से नज़दीक हैं इसलिए हम वाकिफ हैं, लेकिन ऐसा कोई बात नहीं, पूरी गाँव देखिए टीम के साथ रहते हैं, चाहे मैदान पर लीजिए चाहे मैदान से दूर लीजिए। और ये चलिए भाई इस बार लीडिंग एज लिया यहाँ पर, और शॉर्ट लेग पर देखिए बढ़िया कैच भी लिया गया। छिन देखिए कैच लिए एक अच्छे बढ़िया बैटर भी निश्चित रूप से, पिछला साल भी देखिए उनके बल्लेबाजी लाजवाब देखने को था, और उम्मीद रहेगा इस मैच में भी शायद उनके ऊपर। लेकिन अभी तक देखिए बात करेंगे ना, गेंदबाजों ने अच्छे काम किया है, भलाई देखिए यहाँ पर चौके छक्के खा रहे हैं, देखिए चौका छक्का खा नहीं रहे हैं और खिला रहे हैं यहाँ पर बल्लेबाज, क्योंकि यही तो टेनिस क्रिकेट का दस्तूर है, एक गेंद तेरा तो एक गेंद मेरा है, एक चौका तेरा तो एक विकेट मेरा है। और यहाँ पर देखिए उसके बावजूद भी ठोकर खाने के बाद देखिए बढ़िया वापसी करते वहाँ पर वेदांत। देखिए यहाँ पर गेंदबाजी की बात करेंगे, 31 रन देखिए यहाँ पर स्कोर देखिए। जितनी बार भी विपिन जी देखिए ये इस मैदान के ऊपर नहीं काफ़ी मैदान में देखिए होता है, इसलिए बताना भी हमारा काम है, इसलिए तो कितनी बार हम कह चुके हैं कि ये ग्रामीण मैच में है ना, इतना प्रेशर रहता है मैदान के अंदर, याददाश्त यानी दिमागी काम नहीं देता है। हमें लगता है कि खिलाड़ी सुन रहे हैं देखिए, क्योंकि 11 खिलाड़ी रहते हैं और जब हमारा बॉल टू रन बताने की कोशिश करते हैं ना, शायद हर किसी के दिमाग में ये चीज़ पहुंचता नहीं है, लेकिन जब समय वक्त मिलता है ना, दिमाग में आता है रन कितना हो गया, तभी वो इशारा कर लेते हैं। कोई बात नहीं, जितना बार आपकी इशारा होगा हम बताने के लिए तैयार हैं, क्योंकि इस चीज़ों के लिए निश्चित रूप से यहाँ पर इसलिए कॉमेंटेटर को बुलाया जाता है। कितने गेंदे रन और प्रतियोगिता की बात करेंगे तो यहाँ पर हमारे सबके प्यारे सबके लाडले देखिए यहाँ पर
तो चलिए भालगांव की बात करेंगे। यहाँ पर गजानन मातृ शब्द की तशरीफ रखते हुए बहुत बहुत स्वागत है। और कितना देखिए इस टूर्नामेंट में प्रेम देखिए। ओहो उड़ाया, वाह रे वाह, AK-47 छरन। ओहो मजा आ गया यहाँ पर देखिए विपिन सर, क्या बढ़िया बल्लेबाजी भाई। एक बार देखिए यहाँ पर ऑन साइड पर और दूसरी बार देखिए ऑफ साइड पर, मजा आता हुआ और एक चौका आता हुआ। तो चलिए चौके की मदद से कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 41-41। ओहो मैदान की चारों बाजुओं में रन बनाना चाहते हैं। क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए यहाँ से। धीरज पाटिल देखिए यहाँ पर कुल 250 देखिए बात करेंगे। 250 यहाँ पर डॉट गेंदे हो चुका है। और ये चलिए भाई थोड़ा सा उत्साहित थे, क्या किनारा लिया था, क्या बल्लेबाज बचे यहाँ से बाल बाल, क्योंकि कहीं कहीं देखिए ऐसा स्लो मोशन में साउंड जाता है जहां विकेट कीपर वाकिफ रहता है, स्क्वायरली के अंपायर। और यहां से रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा है 41 देखिए 41 रन। और गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज रोहित भूर फिर से एक बार हैं तैयार। ओहो फिर से उड़ाया, लेकिन फील्डर हैं इस बार। संपर्क अच्छा यहाँ पर नहीं हुआ, बल्ले के देखिए यहाँ पर थोड़ा बाहरी से हिस्सा लिया यहाँ पर, लेकिन अच्छी सोच यहाँ पर देखिए। भलाई हाईवे में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए। हर गेंद के ऊपर देखिए चौके छक्के लगाना आसान नहीं। दूसरे के साथ कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 43 रन। क्या बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। ओहो उड़ाया, वाह रे वाह, फील्डर हैं वहां पर, एफर्ट दिखाए लेकिन बन गए दर्शक। यानी जुगनू 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 सिक्सर। प्रेम बदल गया। और इस ओवर में देखिए बात करेंगे, धीरज ने पूरी तरह से गेम बदल दिया। तो चलिए शायद मुझे लग रहा है पावर की कोई तकलीफ रहेगा, आवाज थोड़ी सी यहाँ पर कट हो रहा है। प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया। और बल्लेबाजों ने देखिए इस ओवर में गेम बदल दिया। दादा थोड़ा धीरे बोलो क्या क्योंकि कभी कभी लाइट की बात करेंगे, टेक्नोलॉजी है भाई, कुछ कह नहीं सकते हैं। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 49-49। क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए, लाजवाब। यहाँ पर थोड़ा सा धीरज पाटिल की बल्लेबाजी की तरफ चलेंगे। कितना रन अभी तक बनाए हैं, 27 रनों की इनिंग्स है। यानी धीरज पाटिल गेंदबाज के लिए बन गए एक बहुत बड़े कातिल। 12 गेंद 27 रनों का इनिंग्स है। और ये इनिंग भाई बहुत गहरा जख्म दे रहा है, लेकिन आने वाला 6 गेंद है। कहते ना झूला जितना आगे भी जाता है ना उतना पीछे भी आता है। अगर 6 गेंद देखिए पिछला ओवर बल्लेबाज के लिए रहा, क्या ये 6 गेंद गेंदबाजी के लिए बेहतर रहेगा, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। और गेंदबाजी के लिए फिर से एक बार गेंदबाज तैयार। और ये चलिए भाई हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे लेकिन सुरक्षित जगह पर नहीं। और यहां से देखिए और 2 रन आता हुआ।
यस कालन, वो तो यही बात करते जाएंगे, इरादा बनाए हैं, मौका मिलेगा तो बड़ा हिट भी खेलते जाएंगे, अगर मौका ना भी मिला तो सिंगल डबल के साथ धीरज पाटिल को बुलाना चाहिए। 51 51 रन अर्धशतक में, यही बात कर रहा था, 50-55 तक अगर पिछला मैच को देखा जाए तो बहुत बढ़िया स्थिति में पहुंच चुके हैं ये। चलिए भाई, यहाँ पर लगातार विकेट की जड़ में गेंदबाजी हो रही है। यहाँ पर देखिए दूसरा रन लेना चाहते थे धीरज शायद, और मेरे हिसाब से यश कालन का अच्छा सोच, भरोसा उन्होंने रखा धीरज के ऊपर कि भाई आप बहुत बढ़िया काम कर रहे हो तो आप भी स्ट्राइक पर रही है। हमसे 2 गेंद हो चुका है, लेकिन हेलीकॉप्टर उड़ाने का जो मौका था सही जगह पर भी गेंद होना चाहिए। खोद कर निकाल रहे हैं, कुल टोटल देखिए जाकर पहुंच गया 52, 52 रन। तो चलिए अभी 4 गेंद देखिए इनिंग का बचा है। यहाँ से उम्बरली टीम देखिए आपको यहाँ पर उपस्थित रहना होगा, जैसे यहाँ पर ये इनिंग नहीं, ये मैच समाप्त होने के बाद टॉस किया जाएगा। सेकेंड राउंड का देखिए यहाँ पर पहला मुकाबला हो जाएगा, उसके बाद देखिए पहला राउंड का तीसरा मैच खेला जाएगा। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर पहुंचा है 52, 52 रन। और गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज देखिए यहाँ पर पुरुषोत्तम देखिए दबाव रहेगा इनके ऊपर, क्योंकि जानते हैं पिछला ओवर में धीरज पाटिल ने हमला बोला था, लेकिन इस ओवर की देखिए बात करेंगे, पहला गेंद का वो सामना करेंगे, लेकिन और ये चलिए उड़ाया भाई, यही बात कर रहा था, डर रहेगा यहाँ पर, और धीरज ने बता दिया भाई, हटा सावन की घटा और एक 6 रन। पीछे और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 58, 58 रन। और क्या बढ़िया बल्लेबाजी भाई धीरज पाटिल के लिए, और ताली बजना चाहिए, क्योंकि मुश्किल में था टीम। शुरुआत में देखिए 2 विकेट गिरा था, जिस तरह के रोहित का विकेट गिरा था, और उसके बाद देखिए प्रदीप का विकेट गिरा था, और उसके बाद विके का विकेट गिरा था, लेकिन क्या जिम्मेदारी ली है धीरज ने, बता दिया भाई मुझे मत दिखाओ उंगली, नहीं तो मैं फिर से बन जाऊंगा सौरव गांगुली। बतौर लेफ्ट हैंड बल्लेबाज है, वाइट का इजाफा, क्योंकि हिंदुस्तान के लिए देखिए बात करेंगे ना, सौरभ गांगुली एकमात्र ऐसे खिलाड़ी थे, एक जिद्दी खिलाड़ी थे, जुनून उनका हमेशा दिल के अंदर रहता था, विपक्ष टीम की घंटी बजा देते थे, और उन्होंने हिंदुस्तान के हर खिलाड़ी को बता दिया था कि आपके अंदर अगर जोश जुनून जज्बा हो तो जीतने का उम्मीद हो तो आप किसी टीम को भी शिकस्त दे सकते हो। जाकर विदेशी दौरा में देखिए सबसे ज्यादा मैच जीतने का उनका रिकॉर्ड हिस्ट्री था। ओहो ये देखिए और एक उड़ाया, वाह रे वाह, इसलिए तो कहा भाई मुझे मत दिखाओ उंगली, नहीं तो बन जाऊंगा फिर से मैं सौरभ गांगुली। और एक आता हुआ गगनचुम्बी सिक्सर। धन्यवाद धन्यवाद डीजे। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए छक्के की मदद से पहुंच गया, 3 छक्का देखिए, हैट्रिक छक्के दाग चुके हैं यहाँ पर। क्या बढ़िया बल्लेबाजी, पिछले ओवर की आखिरी गेंद में छक्के दागे थे, स्कोर 65, 65 रन। और इस बार देखिए लीडिंग एज, लेकिन कहते हैं ना मरने से पहले मैं अपना कर्जा चुका दूं, यानी आउट होने से पहले टीम को सुरक्षित जगह पर पहुंचा कर आने के साथ कुल स्कोर की बात करेंगे देखिए यहाँ पर 65, 65 रन। और यहाँ से धीरज पाटिल का इनिंग होता हुआ समाप्त। वाह रे वाह, क्या बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर 39 रनों का इनिंग्स है। और विपिन जी मैं हमेशा कहता हूँ कीमत पानी का नहीं, कीमत प्यास का होता है, कीमत चौके छक्के का नहीं, कीमत एक अच्छा इनिंग का होता है। ये चलिए तालियां बजता हुआ, क्या बढ़िया इनिंग देखे खेल के आते हो अपने टीम के लिए। फाइनल डे है आज, बात करेंगे हर टीम यही सोचेंगे कि पहली मैच जीतने के साथ हम भी सपना देखें यहाँ पर ट्रॉफी के साथ। तो चलिए ऐसे गेंदबाज फिर से एक बार तैयार है, और इस बार देखिए ऊंचाई लिया है, लंबाई की है कमी, और बढ़िया कैच है
इसे कहते हैं सुबह का भूला अगर शाम को घर वापस आ जाए तो उसे भूला नहीं कहते हैं। भला ही यहाँ पर देखिए शुरुआत में नहीं, मिडिल ओवर में देखिए रन बहुत खाए यहाँ पर, लेकिन अंतिम 2 गेंद के ऊपर वापसी करने के साथ 65 रन बहुत बड़ा कहा जाएगा निश्चित रूप से, जिस तरह के पिछली मैच को देखने के साथ और इस टूर्नामेंट का हिस्ट्री बता रहा है। लेकिन फिर भी देखिए कहते हैं ना, सफल होने के लिए भला ही जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होना चाहिए। क्या वो आंधी लेकर उतरेंगे यहाँ पर बल्लेबाज? क्या 65 रन बनने के साथ जो 66 रनों की टारगेट है, क्या इसे बना पाएंगे? या यहाँ पर रन तो बनाए हैं हेडुस्टन टीम है, क्या रन बचा पाएंगे? ये सब सुनने के लिए फिर से एक बार चलेंगे यहाँ पर राहुल भुरसर की तरफ है। लेकिन उससे पहले उम्बारली टीम के कप्तान आपको तैयार रहना होगा, जैसे ये मैच समाप्त होगा यहाँ पर टॉस किया जाएगा। हाँ बिल्कुल विनोद पाटिल सर निश्चित रूप से उनका टर्न था, माफी चाहेंगे थोड़ी सी यहाँ से। और निश्चित रूप से डीजे अभी सिस्टम सही कर रहे हैं और उम्मीद करते हैं काफ़ी जल्दी। थोड़ा सा आवाज़ खोल दीजिए, विनोद पाटिल सर जुड़ेंगे निश्चित रूप से और उनका जिक्र देखिए हम करते हैं। कितना मुश्किल समय से गुजर रहे हैं देखिए। मम्मी देखिए घर पे बीमार हैं, कौसा के मैदान के फिर 2 मैच के बाद उन्हें मैच छोड़कर जाना पड़ा। कल भी देखिए देर रात हो गया निश्चित रूप से यहाँ पर। विनोद सर निश्चित रूप से लाखों लोगों की आपकी दुआ है। स्वर्गीय रतनपुर ट्रॉफी जैसे उस टूर्नामेंट में देखिए कमेंट्री करने के साथ साथ करोड़ों लोगों का दुआ था देखिए ऊंचे आज अब मंजिल तक पहुंचने के लिए। लेकिन चलेंगे विनोद पाटिल सर के साथ और उसके बाद देखिए अगला मैच में फिर से राहुल भूरी सर जुड़ेंगे। थँक्यू व्हेरी मच बाबूशा, उपस्थित तमाम लाडके रसिकांचं आणि त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी, अद्भुत, अद्वितीय, थरारक आणि मनोरंजक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत परशुराम क्रीडांगण द्वारली। सगळीकडे या स्पर्धेची चर्चा आहे आणि अत्यंत सुंदर असं मैदान आपण पाहतोय आणि याच मैदानाचं खरं तर आज जिथे प्रेक्षक कक्ष उभारण्यात येणार आहेत कायमस्वरूपी त्याचा भूमिपूजन देखील आज होणार आहे। या स्पर्धेचे शिल्पकार आणि याच गावचे भाग्य विधाते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे हेमंतदादा फुलोरे, जे माजी उपसरपंच म्हणून त्यांची ओळख राहिली आहे। क्रिकेटवर ज्यांचं निस्सीम प्रेम आहे आणि सातत्याने आपल्या संघाच्या पाठीशी जे समर्थपणे उभे असतात आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये त्यांच्या सोबत इतर मान्यवर द्वारली गावातील आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभास्ते भूमिपूजनाला सुरुवात होणार आहे। आपण पाहू शकाल उजव्या बाजूला आणि जेव्हा या मैदानाच्या सभोवती कायमस्वरूपी प्रेक्षक कक्ष, प्रेक्षक दालनं उभी केली जातील तेव्हा या मैदानाचं सौंदर्य अधिक खुलून दिसेल। आणखीन एक गोष्ट ॲड झाली, जर एक मंच तयार करण्यात आला कायमस्वरूपी तर नक्कीच ही देखील एक चांगली गोष्ट घडेल या मैदानासाठी। आज त्या स्पर्धेचा अंतिम दिवस साहिल प्रतिष्ठान चषक 2022 आणि अंतिम दिवसातील मैदानातील सागाव आणि हेदुटेमध्ये सामना सुरू आहे। सागावने टॉस जिंकला होता, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि हेदुडने सतरंगी क्रिकेट संघ हेदुडने यांनी खरं तर नियांश सुखदेव काळन या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांनी पुरस्कृत केला संघ। तर बॉलिंग मार्कवर लालचंद भंडारी 67 करायचे आहेत सागावला आणि सूरज आणि चिन्मय सलामीवीर चिन्मय पाटील आणि सूरज भोईर सलामीला येताना बॉलिंग मार्कवर अत्यंत अनुभवी एक लेजंड क्रिकेटर लालचंद भंडारी। पंचांचा इशारा होतोय, सामना सुरू होतोय। पंचांच्या उजव्या बाजूने
राऊंड द विकेट. कॉमेडी बॉक्स इन करणं. पहिला चेंडू हवेत आणि झेल झाला ड्रॉप. क्षेत्ररक्षक धीरजने केलेली आहे चूक. संधी होती, सोपा झेल होता आणि धीरजला आता प्रमोशन मिळतंय. त्याला इनफिल्डमध्ये पाठवण्यात आलंय. त्याच्या जागेवरती रोहित पाटील या संघातील अत्यंत जबरदस्त टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू. धीरजने बॅटिंगमध्ये काय जबरदस्त योगदान दिलं. 39 धावांची वादळी खेळी साकारली. पण धीरजकडनं ही अपेक्षा नव्हती. धीरज या संघाचा एक अत्यंत चांगला क्षेत्ररक्षक आहे. पण चुका या घडत असतात, मैदानात असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो किंवा आयुष्यात असो. चूक घडणार नाही तो माणूस कसला. हिंदीमध्ये म्हणतात इंसान गलतियों का पुतला होता है. आणि चुका माणसांकडूनच घडतात. पण या चुकातून शिकत शिकत पुढं जावं लागतं. स्वतःला सिद्ध करावं लागतं. यशस्वी व्हावं लागतं. त्यासाठी चुकणं देखील गरजेचं असतं. पण बऱ्याचशा काही चुका अशा असतात की त्यात तुम्हाला ती माफी मिळत नाही आणि त्यातून मात्र ती चूक सुधारण्याची संधी मिळत नाही. क्रिकेटमध्ये असंच असतं, एखादी चूक तुम्हाला पराभवाला कारणीभूत ठरत असते. स्ट्राईकला चिन्मय. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने फेस केला आणि पाठवला सीमा रेषेच्या बाहेर ऑफ साइडला. एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. पहिला चौकार सागाव संघासाठी चिन्मय पाटीलच्या बॅटमधून. आणि आता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत एकूण 5. 66 करायचे आहेत. 13.20 मी धावांची आवश्यक गती आहे. हो, फुल टॉस होता. ड्राईव्ह करतात कव्हरच्या दिशेने. एकच धाव येईल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 13.20 66 करायचे आहेत. खरं तर या मैदानावरचा इतिहास आहे. इथे मोठमोठी धावसंख्या चेस होताना आपण पाहिलेली आहे. पण कमीत कमी धावसंख्येचं संरक्षण होतानाही आपण बऱ्याचदा पाहिलं. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर काही ठिकाणी सीमारेषा थोड्याफार जवळ देखील आहेत. पण या सगळ्यांसाठी समान असणार आहे. त्याचा फायदा जो घेणार नक्कीच त्याच्यासाठी ती जमेची बाब असेल. गोलंदाज लालचंद. हो, बॅटची कडा आणि या दरम्यान पहिल्या विकेटचं बदन जीवनदान मिळालं होतं सूरजला. पण हा सूरज मात्र इथे अस्ताला जाताना पहिल्या विकेटचं बदन सागाव संघाच्या धावसंख्या धावफलकावरती आहे. ती म्हणजे एकूण 6. रितेश गोरख भोईर मैदानावरती दाखल होत आहेत. तर भोईर परिवारातील आणखीन एक खेळाडू सूरज भोईरला आपण पाहिलं. भरपूर खेळाडू या घरातून आलेले आहेत. फार जुना वारसा लाभलेला आहे क्रिकेटचा. गोरख भोईर, सतीश भोईर आणि सुनील भोईर आधी या संघासाठी खेळायचे. त्यानंतर आता ही पुढची पिढी या संघातून खेळताना आपण पाहतात. रितेश एक अष्टपैलू खेळाडू आहेत. पहिला धक्का लागल्यानंतर यावेळेस स्ट्राईकला येतात. लालचंद भंडारी. फुलटॉस चेंडू स्विंग केला ऑन साइडला. पॅरल स्ट्रोक. चेंडू जाऊन धडकतोय त्या ठिकाणी. परशुराम मामा क्रीडांगण द्वारलीचं जे बॅनर आहे तिथे आणि तिथूनच आमच्या स्पर्धेचे शिल्पकार आमचे आधारस्तंभ हेमंतदादा फुलोरे इतर मान्यवरांसोबत स्टेजच्या दिशेने येत असताना आणि अशा प्रकारे पहिला षटकार इथे येतोय. अवस्था रितेशच्या बॅटमधून धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात 12 धावा. फुलटॉस चेंडू होता, खराब होता. लालचंद भंडारी यांच्याशी काहीतरी चर्चा करतायत. का तर लालचंद भंडारी अत्यंत अनुभवी खेळाडू आहेत. पण शेवटी चर्चा तर व्हायलाच हवी. मैदानावरती चूक झाल्यानंतर काहीतरी कानमंत्र द्यायला हवा, सल्ला द्यायला हवा आणि इथे चर्चा केल्यानंतर बघूया कमबॅक करतायत का. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत एकूण 12. हो, सुरेख चेंडू, चांगलं कमबॅक. स्लोवर नव्हता पण खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपवरती आणि ऑन साईडला हलक्या हाताने खेळतात. एक धाव पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती 13. गरज होती 13.20ची. 13 आलेले आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. जरी सूरज बाद झाला असला तरी इथून
चांगली फलंदाजी करावी लागेल. 66चं टार्गेट आहे. फार मोठंही नाही आणि फार लहानही नाही, पण क्रिकेट आहे. क्रिकेट हा खेळच महान आहे. या खेळामध्ये कधी काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे. काल देखील दर्जेदार क्रिकेट आपण पाहिलं. दॉर्लीने जे गोलोबा क्रिकेट संघ दॉर्लीने घरच्याच मैदानावरती, मी पहिल्या सामन्यात म्हटलं होतं की घरच्या मैदानावरती काही संघ असे आहेत की त्यांना हरवणं फार कठीण आहे, आणि मी म्हटलं होतं की दॉर्लीत हरवणं एवढं सोपं नसेल, आणि दॉर्लीकरांनी ते सिद्ध केलं. आणि काल सुपर फोरमध्ये आपली जागा बनवली. कालचा दिवस दॉर्ली क्रिकेटसाठी खूप चांगला होता, आणि आज हा संघ तुम्हाला उपांत्य फेरीमध्ये खेळताना दिसेल. तर पहिल्या दिवसामध्ये आपण चेस द गेम वडोली बीचा परफॉर्मन्स पाहिला, जे टॉप फोरमध्ये पोहोचले होते. त्यानंतर देसाईने चांगली कामगिरी केली, पण काही कारणास्तव उपांत्य फेरी खेळण्यासाठी चेस द गेम वडोली बी संघ आला नाही. त्यामुळे देसाईला अंतिम फेरीचं तिकीट एक सामना न खेळता प्राप्त झाला. आणि आज बघूया दॉर्लीसोबत उपांत्य फेरी कोण खेळेल. एकूण 8 संघ ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू ओव्हर द बॉलर रेट मिड ऑफरनं क्षेत्ररक्षक घेऊन कव्हर करतायत. मिड ऑनला एक धाव येते. बॉलिंग मार्कवर आपण पाहतो त्यावेळेस रोहित पाटील या संघातील अत्यंत प्रतिभा संपन्न असा अष्टपैलू खेळाडू, फार कमी वयामध्ये संघामध्ये स्थान प्राप्त केलं. लेदर बॉलचाही प्रचंड अनुभव त्याच्या पाठीशी आहे. अनेक अष्टपैलू, चांगला अष्टपैलू कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रोहित पाटील. तर बघूया बॅटिंगमध्ये रोहितने धावा केल्या होत्या फक्त 6 धावा केल्या होत्या. बॉलिंगमध्ये बघूया काय परफॉर्मन्स येते. समोर चिन्मय ज्ञानेश्वर पाटील सामना करेल. हा डावखुरा फलंदाज जो खेळतोय यावेळेस आपण पाहिला तर 5 धावसंख्येवरती बॅटची कडा लागली आहे. बॅकवर्ड पॉइंटला डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. बॅकअपला क्षेत्ररक्षक तिथे होते. पॉइंटला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर यावेळेस साहिल काळन होते. यंगस्टर आहेत, आणि यंगस्टर सध्याच्या घडीला इम्प्रेस करत आहेत, लक्ष वेधून घेत आहेत. एका बाजूला एक्सपिरियन्स, दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट. जेव्हा हे कॉम्बिनेशन एकत्रित येतं तेव्हा एक परिपक्व आणि परिपूर्ण एक मॅचॉट संघ तयार होत असतो. एक चांगलं बॅलन्स, संतुलित संघ ज्याला म्हणतात ना, तो संघ तयार होत असतो. हो, यावेळेस कट करतायत गॅप मध्ये. काय जबरदस्त टायमिंग होता. गॅप शोधण्यात यश आलंय, आणि रितेशच्या बॅट मधून येतोय हा चौकार. चिंचपाड्याचे आहेत, आणि त्याचबरोबर गजाननजी म्हात्रे जे भालगावचे, त्यांचं शुभागमन मंचावरती झालेलं आहे. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे साई प्रतिष्ठान चषक 2022 येणाऱ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व लाडक्या खेळाडूंचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. असं स्टेपमध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं. पुन्हा एकदा जातील बॉलिंग मार्कवर. खूप जबरदस्त फटका होता मागचा. आपण पाहिलं तर फार कमी हा फटका पाहायला मिळतो. रितेशकडे चांगलं तंत्र आहे. धावसंख्या धावफलकावरती 19. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग झाले. पंचा ठिकाणी इशारा करतायत वाईडचा. हेमंत शेट्टी, अजिम शेख, आणि त्याचबरोबर आमचे गडसे सर, सुबोध गडसे, जे आज आम्हाला जॉईन झाले आहेत. आमचे तिसरे ऑफिशियल पंच आहेत. फुलटॉस ऑन साइडला भिरकावलाय. वॉट अ शॉट, ग्रेट टायमिंग, ग्रेट कनेक्शन, वॉट अ शॉट सिलेक्शन, सिक्सर.
हो सुरेख चेंडू, चांगलं कमबॅक. मागचा चेंडू फुल टॉस होता, त्याला पाठवला तलावामध्ये आणि त्यानंतर काय चांगलं कमबॅक. ही लाईन चांगली आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉट, गुडलेन चेंडू हा नेहमीच चांगला चेंडू मानला गेलेला आहे. आणि या चेंडूने कमबॅक करत असताना रोहित आरपी. हो यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर्ड चेंडू सीमारेषेच्या बाहेर रितेश भोईरच्या बॅटमधून येतो आणि आणखीन एक षटकार. सगळ्यांनी एकत्रित येऊ नका हे दोन्ही संघ. आज अंतिम दिवस या गोष्टीचं भान ठेवा, कारण 9 सामने कव्हर करायचे आहेत आणि जर अंतिम सामना 4पेक्षा कमी षटकांचा जर खेळावा लागला तर याची खंत आयोजकांनाही वाटेल, क्रीडा रसिकांनाही वाटेल. बऱ्याचदा अंतिम दिवसामध्ये आपण पाहत असतो सुरुवातीला आपण 5 ओव्हर 4 ओव्हरच्या मॅचेस खेळतो आणि कधी कधी तर अशी वेळ येते की 1 ओव्हरची मॅच होते. एका ठिकाणी तर असं घडलं की काका मात्र यांनी सांगितलं की टॉसवरती फायनल दिली होती, कारण वेळच उरला नाही, पूर्णपणे अंधार पडला होता. आणि त्यामुळे अशा गोष्टी घडू नये. आपल्या विभागात अशा गोष्टी कधी घडताना आपण पाहिल्या नाही. ओव्हर्स कमी होतात पण धावा धावफलकावरती 32 धावा झाल्यात, 34ची गरज आहे. चांगल्या धावाल्या 19 धावाल्या. संघातील एक टॅलेंटेड खेळाडू रोहित पाटील निराशाजनक कामगिरी राहिली. खरं तर 6 धावा त्यांनी बॅटिंगमध्ये केल्या, पण बॉलिंगमध्ये त्याच्याकडनं अपेक्षा होत्या. पण रितेश भोईरने या षटकात त्याच्या अगेन्स्ट 2 षटकार आणि 1 चौकार लगावला आणि त्यामुळेच हे षटक 19 धावांचं राहिले. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे आहेत विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. आपण पाहिलं तर 11.33 प्रति षटकामागे. हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर होता. पंचांना दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये थोडीशी कवायत करावी लागते. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. अर्धी धावसंख्या पूर्ण झाली आहे, अर्धलक्ष पूर्ण झाले, अर्धा किल्ला सर केला आहे, पण अजूनही 33 धावांची गरज आहे. एक चांगली भागीदारी दोघांमध्ये. सूरज बाद झाल्यानंतर रितेशने मात्र चिन्मयच्या सोबतीने खूप जबरदस्त खेळ दाखवला आहे. हा चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आणि जाताना देऊन जाईल चिन्मय पाटील आणि सागाव संघाला 6 धावा. दुसरे 39च्या घरामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत सागावच्या बाजूने, कारण एदुडनेचे गोलंदाज इथे खरं तर फलंदाजांना रोखू शकले नाही. पहिल्या षटकात 13 आल्या, त्यानंतर 19 आणि या षटकातही एका चेंडू 7 धावा आलेले आहेत. त्यामुळे दबाव एदुडने संघावरती आहे आणि या दबावातून निघायचा असेल तर चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल आणि त्याचबरोबर विकेट्सही प्राप्त करावे लागतील. राम मात्रे, चेतन मात्रे 2 बंधुराज या संघामध्ये आपण पाहतायत. तर रमेश गुप्ता जे सातत्याने संघाला सपोर्ट करत आहेत त्यांच्याही शुभेच्छा आलेल्या आहेत आणि ते नेहमीच या संघाचे खंदे समर्थक राहिले. तर रुपेश शेठ भगत या ठिकाणी आलेले आहेत. आणि या दरम्यान झेलची शक्यता चिन्मयला परतावं लागेल. यशने मात्र पलटवार केलाय. षटकारानंतर तंबूचा रस्ता दाखवलाय चिन्मयला.
भगत जे पागड्याच्या वाडा संघाचे संघ नायक देखील आहेत आणि एक प्रसिद्ध छकडेवाले म्हणून देखील त्यांची ओळख आहे. डोंबिवलीला बिलॉंग करतात पण पागड्याचा पाडा इथे भरपूर वर्ष ते तिथे राहतात आणि या संघाचे ते आधारस्तंभ. तर उजव्या बाजूला एक गाडी पार्क केली आहे 4 व्हीलर. त्या गाडीच्या काचेवरती सूर्याची किरणं पडत आहेत. ती पारावरती थोडून डोळ्यावरती येत आहेत. खेळाडूंना पंचांनाही त्रास होतोय. तर गाड्या पार्क करताना थोडीशी काळजी घ्या. लाडक्या प्रेक्षकांना ही विनंती असेल. तर रोहित याने 3 चेंडू 3 षटकार जर लगावले तर 1000 रुपये. अमोल फराड याचकडून पागड्याचा बाडा. तर पागड्याचा बाडा संघाचा अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर अमोल फराड आणि सागर फराड म्हटलं की नक्कीच ओमसा MTC चॅनेल तुमच्या डोळ्यासमोर येईल. अनेक चॅनेल या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. भरपूर स्पर्धा वाढलेली आहे पण जो क्वालिटी देणार क्लॅरिटी देणार चांगली सर्व्हिस देणार तो टिकून राहील. मग क्षेत्र कुठलंही असू दे मेहनतीला पर्याय नाही. नवीन फलंदाज रोहित रितेश भोईर आणि रोहित भोईर 2 बंधुराज खेळपट्टीवरती. हा चेंडू पायचीच लाऊड अपील. पंच सांगतायत लेग स्टंपवरती पिचिंग झाली होती. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता त्यामुळे अपील स्वीकारलं जाणार नाही. पंच अपील केल्यानंतर 4 गोष्टींची नेहमी काळजी घेत असतात. एक्झॅक्टली चेंडू पडलाय कुठे, पडल्यानंतर तो निघतोय कुठे, हाईट फॅक्टर काय आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे बॅटची कडा लागली आहे की नाही लागली. या 4 गोष्टींची काळजी पंचांना घ्यावी लागते. बऱ्याचदा LBWचे डिसिजन कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणारे असतात पण आमचे पंच अत्यंत नामवंत आहेत आणि व्यावसायिक पंच म्हणून त्यांची ख्याती आहे. यावेळेस काय घडतंय आणि हा चेंडू मात्र यावेळेस प्लेड ऑन. बॅटची कडा लागली होती आणि चेंडू जाऊन आदळला स्टँडवरती. मागच्या चेंडूवरती अपील झाला, विकेट हवी होती पण पंचांनी अपील फेटाळ आणि यावेळेस मात्र रितेश बाद झाल्यात आणि फार मोठी विकेट प्राप्त केलेली आहे. एदुर्डे संघाने फलंदाज बाद होतोय. असं तिसरा गडी या ठिकाणी डगआउटच्या दिशेने. ती दुनियातील एक राजा माणूस आमच्या हेमंत दादांचे इतके जवळचे मित्र आहेत की मोठ्या भावासारखे. ही दोघांची दोस्ती खूप प्रसिद्ध आहे आणि विलासभाई मात्रेंचं आम्ही स्वागत करतोय आणि त्याचबरोबर आदरणीय गजाननजी मात्रे जे भालगावचे त्यांचे स्वागत. ही सगळी मंडळी हेमंत दादांवर प्रेम करणारी आहेत. यांच्याशी सगळ्यांचे अगदी घरचे संबंध आहेत, जवळचे संबंध आहेत आणि असं म्हणतात की मैदानावरची माती जोडते अनेक नाती. या उक्तीप्रमाणे सगळेजण आपण या खेळाच्या निमित्ताने एकत्र येत असतो आणि हे संबंध कित्येक वर्षापासून जोपासले जातात. राम मात्र स्ट्राईकला. हा चेंडू रामने भिरकावलाय पण क्षेत्ररक्षक तिथे काय जबरदस्त झेल टिपलाय. हवे स्ट्रेच करत असताना विकी पाटीलने आणि लागतोय मैदानावरती. यावेळेस मात्र चौथा धक्का. राम मात्र ज्या पावलांनी आले होते त्याच पावलांनी निराश मुद्रेने जड पावलांनी मात्र डगआउटच्या दिशेने. तर यशला यश प्राप्त झालंय. ज्या यशने एका चेंडूत 7 धावा दिल्या होत्या त्याने काय कमबॅक केले बघा. 3 गडी बाद केले आतापर्यंत. षटकारानंतर एकही धाव दिली नाही. धावसंख्या धावपलकावरती 39 स्थिरावलेली. सागाव संघ मजबूत स्थितीमध्ये होता पण या डावाला कुठेतरी कलाटणी मिळते आणि यश ज्याच्या नावामध्ये यश आहे त्याने 3 यश प्राप्त केलेत आणि ओव्हर हॅट्रिक तर कंप्लीट झाली आहे. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय का. तर नवीन फलंदाज या ठिकाणी येत आहेत पुरुषोत्तम. नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकला रोहित भोईर.
सामना करेल. हॅट्रिक बॉल आहे. यश बघू यश काळन काय करतायत. राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस वाईटचा इशारा येतोय. लेग स्टंप वरती पिचिंग झाला होता आणि लेग स्टंपचा नियम सगळ्यांनाच ठाऊक आहे. काराव संघ या ठिकाणी आलेला आहे. काराव संघाचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. निखिल या ठिकाणी आलेले आहेत. निखिल बनोटे तर खूप चांगले क्रिकेटर आहेत आणि काराव म्हटलं की वांगणी आणि वांगणीकरांशी आमचे संबंध फार जुने आहेत. 2016 मध्ये वांगणी प्रीमियर लीग सुरू झाली आणि तिथून क्रिकेटचा महासंग्राम वांगणीमध्ये सगळ्यांनी अनुभवला. 33 गावांना एकत्रित करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. काही कारणास्तव ही स्पर्धा थोडासा खंड पडला. हा चेंडू ऑन साईडला वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने तिथे थोडंसं फंबल झालंय आणि 2 धावा दरम्यानच्या काळात पुरुषोत्तम आणि रोहित या मैदानावरती हे 2 फलंदाज 4 गडी बाद झाल्यात. रितेश बाद झाला आणि तिथूनच खरं तर हे षटक चांगलं म्हणावं लागेल. चांगलं कमबॅक यशने या षटकामध्ये धावा दिलेल्या आहेत. एकूण 10 धावा दिल्या आहेत. जेव्हा त्याने पहिल्या चेंडू आतडला वाईड होता नंतर षटकार म्हणजे एका चेंडू त्याने 7 धावा देऊनही नंतरच्या 5 चेंडूत त्याने फक्त 3 धावा दिल्या आहेत. तर टॉससाठी सज्ज राहायचं. पागड्याचा पाडा संघ इन ॲक्शनमध्ये आणि त्यांच्या समोर काराव सिद्धिविनायक काराव संघाचं नाव माहिती नाही मला. सिद्धिविनायक काराव. तर टॉससाठी या विनंती करणं टॉस करून घेऊया आपण. पागड्याचा पाडा संघाचे संघनायक आहेत या ठिकाणी. तर कारावचे संघनायक आपणही या आणि हा टॉस करण्यासाठी विलासभाई म्हात्रे यांना विनंती करेन. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. तर थोडासा आपण चेंज या ठिकाणी करतोय. यातून जो संघ जिंकेल तो उंबारलीशी फाईट करेल. तर उंबारली संघाला आपण थांबवलेलं आहे आणि टॉस आपण करून घेऊ. नंतरही हा सामना खेळवायचाच आहे. सापड आणि खोणी अंतिम सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये दिसतील. तर एक जबरदस्त फाईट आपल्या भेटीसाठी येईल. उंबारली आणि यातून जो संघ जिंकेल बघूया कोणता संघ असेल तो. तर आपण बघूया एकूण धावा झालेल्या 3 षटकांमध्ये 42 म्हणजे अजून 24ची गरज आहे. 12 चेंडू आणि 24ची गरज आहे. आस्किंग रेट 12.00 प्रति षटकामागे. तर गोलंदाजी मार्कवर रोहित पाटील येत आहेत. दुसरं षटक घेऊन वैयक्तिक आणि संघाचं 4थं षटक. या षटकावरती भरपूर गोष्टी अवलंबून असतील. स्ट्राईकला पुरुषोत्तम आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहत आहेत रोहितला. तर 12 चेंडू 24ची गरज आहे. सामना बॅलन्स आहे. सामन्यातला थरार कायम आहे. हा सामना इथून कोण जिंकेल मी सांगणं फार कठीण आहे. हो सुरेख चेंडू यावेळेस प्रचंड वेग आहे आणि वेगाबरोबर दिशा आणि जर टप्पा असेल तर यश हमखास प्राप्त होतं. पहिला चेंडू डॉट आला आहे. डॉट चेंडूच आता हे दोन्ही संघाला सामन्यामध्ये शिरकाव करून देतील. पण हे डॉट चेंडू संघावरती प्रेशर वाढवतील. पुरुषोत्तमकडे क्षमता आहे, ताकद आहे, तो मोठे फटके खेळू शकतो आणि आजवर त्याने सिद्धही केलेलं आहे. बघूया काय घडतंय. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने मागच्या चेंडूची जणू काही कार्बन कॉपी होती. कारण दोन्ही चेंडू आपण पाहिलं तर एकाच लाईन आणि लेंथवरती. पण मागच्या चेंडूच्या वेगामध्ये आणि या चेंडूच्या वेगामध्ये थोडासा आपल्याला फरक जाणवला. हा चेंडू जास्त वेगवान होता. पहिल्या षटकात 19 धावा दिल्या होत्या. कुठेतरी निराश असतील स्वतःच्या बॉलिंगवरती आणि त्यानंतर आता कमबॅक करायचं आहे आणि या स्टेजला जर चांगली गोलंदाजी नाही केली तर संघ पराभवाच्या छायेत जाईल याची कल्पना आहे रोहितला. पुरुषोत्तमने 2 चेंडू डॉट फेकले. दबाव असेल पुरुषोत्तमवरती. यावेळेस मात्र पुरुषोत्तमने 2 चेंडू जे वाया गेले होते त्याची नुकसान भरपाई केलेली आहे आणि चेंडूला पाडवले सीमा पार आणि हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
दुसरा चेंडू दिला जाईल कारण आपल्याला वेळ नाही जास्त थांबण्यासाठी. हा फटका होता तर एदूरने संघाच्या संवर्धकांना दिलेला हा झटका होता आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत 48. आता 18 करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक असतील 9. तर चेंडूपेक्षा धावा दुप्पट आहेत पण मोठे फटके आले तर हे समीकरण आणखी सोपं होईल. आता दबाव रोहित पाटीलवरती. पुरुषोत्तमने कमबॅक केलाय. 2 चेंडू डॉट गेले आणि त्यानंतर आलेला हा गगनभेदी षटकार आपण पाहिला. हो सुरेख कमबॅक. पायची चापील पंचांनी स्वीकारलंय. काय जबरदस्त उत्तर. पलटवार वार पे पलटवार या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. पुरुषोत्तमला दाखवला तंबूचा रस्ता. लागतो मैदानावरती हा धक्का क्रमांक 5वा सागाव संघाला. अपेक्षा वाढल्या होत्या पण रोहितकडनंही कमबॅकची अपेक्षा होतीच आणि ती त्याने पूर्तता केली त्या अपेक्षेची. मैदानावरती अवधूत येत आहेत. अवधूत सुभाष माद्रे. एक काळ सुभाष माद्रे यांनी सागाव संघासाठी गाजवला. गुरुदत्त सागावचे ते संघ नायक देखील होते. एक फिरकीपट्टू म्हणून त्यांची ओळख होती. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख होती आणि गुरुदत्त सागाव संघाचा दरारा एक काळ सगळ्यांनी पाहिला. त्या काळामध्ये देसाई खार्डी दिवा निळजे असे काही संघ खेळायचे. त्यामध्ये सागाव संघाचं देखील फार मोठं नाव होतं. भरपूर स्पर्धा खेळायचे. रमेश मात्रे जे मेक्या या संघाचे घटक राहिले होते. सलामी वीर होते. भरपूर चांगलं क्रिकेट सुभाष मात्रे, धनंजय मात्रे, अनिल मात्रे, रमेश मात्रे उर्फ मेक्या. भरपूर मोठी मोठी नावं त्या गावातून पुढे आली सागावसाठी. हा चेंडू यावेळेस लॉंगांच्या दिशेने पहिल्या टप्प्यात चेंडू उचलला. एकच धाव. थ्रोवर होता पण रोहितने खूप चांगल्या पद्धतीने तो कलेक्ट केला आणि अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 49-21 आम्हाला बिपिन सांगतायत की 7 चेंडू 17ची गरज आहे. सामना होता कुठे आणि आला कुठे. आपण पाहिलं तर जे 2 चेंडू डॉट गेले षटकार जरूर आला पण प्रेशर हे वाढत जातं. क्रिकेटमध्ये तुम्ही शारीरिकदृष्ट्या किती सक्षम आहात, किती मजबूत आहेत, फिटनेस तुमचा किती चांगला आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहात, मानसिकता काय आहे. आणि त्यामुळे ही मानसिकता कणकर असायला हवी कारण दबावाचा हा खेळ आहे. या खेळामध्ये प्रेशर भरपूर असतं. जो प्रेशर झुगारतो तो विजेता होतो. हा चेंडू बॅटची काढा लागली आहे. स्लिप पॉईंटला चेंडू येतोय. एकच धाव या दरम्यान येईल आणि अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत 50. आता उर्वरित समीकरण 6 चेंडू 16ची गरज आहे. 16 धावा करायच्या आहेत. मैदानावरती आपण पाहतात फलंदाज अवधूत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतात रोहित भोईर. तर रोहित भोईरकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे. तो या सामन्याला कलाटणी देऊ शकतो आणि असे कित्येक सामने त्यांनी सागाव संघाला जिंकून दिलेले आहे. अशा प्रसंगांना तो आजवर बऱ्याचदा त्याने तोंड दिलेलं आहे. संकटांसमोर तो नेहमी संकटमोचक बनून उभा राहिलेला आहे. पण रोहित भोईरचा रोल आता मात्र या अंतिम षटकामध्ये फार महत्त्वाचा असेल. पण अंतिम षटक कोण घेऊन येणार हेदुडणेकडनं या प्रश्नाचं उत्तर आम्हाला 12th मॅन देतील. अंतिम षटक अविनाश काळन याच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि अंतिम षटक म्हटलं की अग्निपरीक्षा, मग ते पहिल्या सत्रातला असो किंवा अंतिम सत्रातला असो, नेहमीच अंतिम षटक महत्त्वाचं असतं. कारण या षटकामध्ये पहिलं सत्र जरी असलं तरी फलंदाज अटॅकच करतात आणि अंतिम सत्रामध्ये जेव्हा सेकंड इनिंगमध्ये चेसिंग करायचे असते तेव्हाही आक्रमण हाच एक पर्याय उरत असतो फलंदाजाकडे आणि इथे हे आक्रमण करावं लागेल. विकेट्स आपण बघूया. एदुडण्याचे किती गडी बाद झाले होते बिपिन आम्हाला सांगतील. 5 गडी बाद झाले होते बिपिन आणि सागावचेही 5 गडी. टॉस जिंकला होता सागावने, तो फायदा त्यांना मिळेल. हो पहिला चेंडू येतोय डॉट. आता 5 चेंडू 16ची गरज आहे. विकेट न गमावता 15ही चालतील पण इथून जर विकेट गमावला एखादा तर मात्र कंपल्सरी 16 धावा करावे लागतील. हा चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. एक अँगल क्रिएट करतायत. राऊंड द विकेट येत आहेत. 5 चेंडू आणि विजयासाठी 16ची गरज. हो यावेळेस पूल केलाय. पूल
होईल का सक्सेसफुल आणि झालाय चेंडू सीमा रेषेबाहेर गुल आणि येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार रोहितच्या बॅट मधून. त्यानंतर षटकार आता उर्वरित समीकरण 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. संघर्ष करावा लागेल कारण हे मैदानाचं संघर्षाचं आहे. क्रिकेटची ही कर्मभूमी तुम्हाला संघर्ष करायला शिकवते, तुम्हाला एकजुटीने लढायला शिकवते, तुम्हाला जबाबदारी काय असते हे शिकवते. तर याच मैदानात ही जबाबदारी रोहितने स्वीकारलेली आहे. जिंदगी जीना आसान नहीं होता और बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक पड़े ना चोट हथौड़े की तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि या मैदानावरती हा संघर्ष करावा लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. हो पुन्हा एकदा विरकावलाय उंच 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 आणि जातोय लांब आणि जाताना देऊन जातोय रोहित भोईर आणि सागाव संघाला 6 धावा. गमावता चिंता वाढली. हेदूटने संघाची अविनाशने सुरुवात डॉट बॉलने केली पण रोहित सारख्या फलंदाजाला शांत ठेवणार किती, कारण रोहितकडे फटक्यांचं गोटार आहे, त्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे, अफाट कर्तृत्वाचा खेळाडू ज्याने जबरदस्त या सामन्यामध्ये रोमांच टाकला आणि सागाव संघाच्या आशा अजूनही त्याने जिवंत ठेवल्या. 3 चेंडू 4 ची गरज. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण पाहतायत विकेट न गमावता 3ही चालतील. तर बघूया 3 चेंडू 4 पण तरी मी म्हणेन हा सामना अजूनही बॅलन्स आहे कारण काहीही घडू शकतो. अनेक सामने आम्ही पाहिलेत क्रिकेटच्या मैदानावरती, अनेक स्पर्धांमध्ये समालोचन करताना अनेक मोठमोठे उलटफेरही पाहिलेले आहेत. जरी सागाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी जास्तीत जास्त शक्यता असली, संधी असली तरी या सामन्यामध्ये हेदूटने कमबॅक करू शकतो. पण बघूया इथून अविनाश ज्याच्यावरती दबाव आलाय पण रोहित प्रयत्न करेल लवकरात लवकर हा सामना संपवण्याचा, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना गेला तर मात्र जबरदस्त रोमांच पाहायला मिळेल. ओ यावेळेस भिरकावलाय आणि हा विजयी षटकार. हव्या होत्या 4 पण केल्यात 6 म्हणजे 2 धावा अधिक आल्यात आणि अशा प्रकारे सागाव संघाने विजयाचं अकाउंट ओपन केलंय. आम्हाला सांगतील आमचे साथी समालोचक स्कोरर रोहित भोईर जो आला मैदानावरती. संघ अडचणीत होता, तो लढला, तो संकटमोचक बनला आणि या किल्ल्यावरती ज्याने विजयाचा झेंडा फडकवला तो रोहित, ज्याने केल्या 21 धावा नाबाद आणि 6 चेंडूमध्ये 21 धावा आल्यात. अमोल फराड याचकडून रोहित भोईरला आल्यात 1000 रुपये. 3 षटकारासाठी हे पारितोषिक होता आणि अत्यंत जवळचे मित्र आहेत अमोल रोहित यांचे आणि हे पारितोषिक देण्यात येईल.